बोला काका. बोलू. हं. राहणार ओटीदा. तुमचं नाव सांगा काका. सूर्यकांत बाळकृष्ण बापट. हं. वय 64. काय त्रास होता? मणक्याचा. मणक्यांची नस दबलेली होती दबलेली तुमची. होती. MRI केलेला होता. MRI केलेलं होतं. आणि जेव्हा तुम्हाला मानेचा जो त्रास होता तेव्हा तुम्हाला काय म्हणजे नेमकं काय लक्षणं दिसत होती? मागं पडेल का पुढं पडेल आता असं एकदम झोप जायचं तो काही आता जात नाही. आणि पोटात संपका निघायची ब्लिडिंग व्हायची ते सगळं बंद झालं. आणि मग आयुर्वेदिक चालू केल्याच्या नंतर बराच फरक पडला. पोटाला तर 100% फरक, ब्लिडिंगचा 100% फरक पडला. गुडघ्यांनी थोडं म्हणजे एकदम 50% तर फरक गुडघ्यांमध्ये. गुड. आणि हातामध्ये सुद्धा 50% फरक आहे. हाताचं काय व्हायचं? आता जड पडायचं हातात. याने गुंड्या सुद्धा घालता येत नव्हत्या. अच्छा. गुंड्या घालता यायला लागल्या आणि हात उचलता यायला लागला. ट्रक चालवता येते, ट्रक चालवायला लागलो. तुम्ही तुमचा व्यवसाय ड्रायव्हिंगचा होता. तुम्ही किती चाकी ट्रक चालवायचे? 10 ट्रक. आणि आता कधीपासून तुम्ही तो बंद केला होता ट्रक चालवणं? 2 वर्ष. आणि आपल्याकडे साधारण तुम्ही कधी ट्रीटमेंट सुरू केली? सप्टेंबर 24. आणि किती महिन्यात तुम्हाला बरं वाटू लागलं? 5-6 महिन्यात बरं वाटायला लागलं. ओके. निमेजवर फरक आहे. गुड. आणि तुम्ही परवा सरांना फोन करून आनंदाची न्यूज पण सांगितली होती की तुम्ही पहिल्यांदा ट्रकवर. मग त्यावेळेला तो कॉन्फिडन्स जो आहे तो आम्हाला पण आनंद देऊन गेलेला. सरांनी सगळं लक्ष दिलं, तुम्ही लक्ष दिलं म्हणून झालं.